जे हॅलो हॅलो आवाज वाढत हॅलो हॅलो थोडा हॅलो हॅलो हां ठीक आहे. जय हनुमान क्रिकेट क्लब वखारी आयोजक फुल पिच स्पर्धा भावे फुल पिच भातू समाज गुरु लेझर क्रिकेट सामने. प्रथम बक्षीस मला वाटतंय मान्यवराचं नाव असेल प्रमोद शरद गर्दे हा मान्यवरांनी पहिल्या क्रमांकाचा मात्र इथं आयोजक कमिटीला म्हणलं एक मोठा उत्तुंग असा मात्र हे दिलेलं आहे आयोजक कमिटीला. मात्र पहिल्या क्रमांकाचं बक्षीस त्यांच्या नावाने प्रमोद शरद गडदे यांच्याकडून मात्र प्रथम पहिला क्रमांकाचा 21,001चा मात्र पारितोषिक. दुसऱ्या क्रमांकाचा संयोजक तर्फे मात्र जय हनुमान क्रिकेट क्लब वखारी द्वितीय क्रमांकाचा मला वाटतोय हॅलो 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 हा बरोबर चल. वाईट चेंडू घोषित करताना मात्र इथं पंच मात्र थोडीशी छोटीशी अपील होती मात्र आपण कितीतरी वेळ पाहिला सन हा मला वाटतंय आणखीन टुर्नामेंटमध्ये एक थोडासा रणनीती झालेली आहे. वाईट चेंडू गेला तर मात्र किपर आणि गोलंदाज मात्र खूपच जोरदार अपील मात्र तिथं पंचाला मात्र तिथं थोडासा कन्फ्युजन करण्याचा प्रयत्न तितकंच नाव गंत पंच दोन्ही रवी शेळके सर असतील आणि गणेश पवार मात्र एक अनुभवी म्हणजे पंचक्रोशीमध्ये गाजलेले दोन्ही पंच मात्र मला वाटतंय आणि मला वाटतं खूपच लांबाचा संघ आळंदी संघ मात्र इथं लेग साईडच्या दिशेने चेंडू हवेत चेंडू जेलबादची संधी तिथं कुठलीही चुकी होणार नाही. मला वाटतं एक रामचा विकेट मात्र रोहितने मात्र पहिले चेंडू मध्ये छोटीशी अपील होती वाईट चेंडू. दुसरे चेंडू मात्र मोठा एक धक्का देणं ते यशस्वी ठरलं. रोहित सुद्धा माहिती असं आपण इतकं लांबून ट्रॅव्हल्स करून आलं आपण कुठला सामना खेळतोय अभि नाही तो कभी नाही. मात्र दोन्ही एक हवेली तालुक्यामधला संघ तर दुसरा मला वाटतं दौंड तालुक्यामधला संघ आपल्याला ह्याच्या अगोदर पुरंदर आणि शिरोळ तालुक्यामध्ये पाहायला भेटले होते दोन्ही संघ. सुरेखाचा चेंडू मात्र काहीच समजू शकलं नाही. लेजेंड्स खिलाडी मला वाटतोय चेतन मात्र आता मैदानामध्ये सज्जित होताना पाहायला भेटतोय. खूपच सुरेखाशी गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी असावं मला वाटतंय रोहित करून दाखवतो आपल्या संघासाठी. मला वाटतं डू ऑर डायचे सामने असतील जो जिंकन ते पुढच्या फेरीमध्ये आपल्याला निश्चित पाहायला भेटून खेळताना आणि जग हारण ते संघाचं मात्र तिथं असते व थांबणार आहे. ओहो परत एकदा ऑफसाईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता निर्धाव चेंडू. अतिरिक्त सुरेखाशी गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला रोहित यांच्याकडून. ह्याच्या अगोदरचा सामना आपण पाहिला असेल तर मला हाय व्होल्टेज ड्रामा सामना होता शिक्रापूर विरोधात. मात्र जेजुरी संघ अक्षरच्या शेवटच्या चेंडूपर्यंत मात्र कुठल्याही संघाला माहीत कुठल्याही क्षेत्ररक्षकांना आणि कुठल्याही प्रेक्षकांना वाटलं नसतं का हा सामना मात्र थोडासा रोमांचिक होऊन शिक्रापूरच्या संघाकडून झुकन.
खूपच सुरेख अशी मला वाटते इथं गोलंदाजी पाहायला भेटते आळंदी संघाकडून. मात्र आपण भातू समाज क्रिकेटमध्ये पाहिलं तर मात्र एक शिस्त म्हणजे पाळणारा संघ मात्र एक आळंदी संघ. आणि तिथं नो मॅक्स मंडीलँड चेंडू जातो अगदी सीमारेषी पार चौकार. एक षटकाच्या समाप्तीनंतर 2 विकेट आणि 8 धावा. मला वाटतं खूपच सुरेख अशी पॉवर प्लेचा शतक टाकले ते रोहित यांनी. 5 षटकाचा सामना आहे दोन्ही संघांनी. मात्र आपण पाहिलं होतं चेंडू आणि 49 धावाची गरज असताना मात्र सामना जिंकलेला शिक्रापूर संघाने. मात्र इथं धावे लावणं गरजेचं आहे, ते पण तितकीच ताकदीचे दोन्ही संघ असतील. मला वाटतं एका साईडला राजमाता क्रिकेट नाथाची वाडी तर दुसऱ्या विरोधात मात्र आळंदी. स्लोअर चेंडू ऑफ कटर चेंडू मात्र काहीच समजू शकलं नाही. मात्र तिथं राम यांना निर्धाव लखन यांना मला वाटतं सॉरी थोडासा संघनायक मात्र आपल्या संघासाठी वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं शतक घेऊन येतोय तो उमेश मात्र एक हा सामन्याचा आणि हा टीमचा मात्र एक कर्णधार. कितीतरी वेळा त्यांना पाहिला पण फलंदाजी असो गोलंदाजी मात्र अक्षरशः त्यांनी आपल्या संघाला विजय ठरवण्याचा कामकाज केले. परत एकदा सुंदर असा फटका क्रिकेट मधलं सौंदर्य दाखवणारा शॉट मात्र जातो चेंडू जातोय अगदी सीमारेषी पार चौकार. पॉवर प्लेचा षटक होता मात्र तिथं गॅप शोधणं मात्र महत्वाचं होतं. तिथं गॅप शोधलं कोण मात्र लखन यांनी. लखन यांना अक्षरशः आपल्या संघाला मात्र जिंकायचं असं मात्र लखन यांची विकेट सेव्ह करणं. परत एकदा ब्लॉक होल पद्धतीचं चेंडू स्ट्रेट ड्राइव्ह चेंडू नो मॅन चेंडू जातो अगदी सीमारेषी पार चौकार. तिथं थोडासा प्रेशर मात्र तिथं रिलीज केला असेल मात्र तेव्हा लखन यांनी काय कमालीची गोलंदाजी फलंदाजी करताना आपल्या संघासाठी 2 मोठे धक्के विकेट लागले असते तरी मात्र आपल्या संघाचा डाव संवारण्याचं कामकाज केले तो लखन यांनी. उमेशवर चढवलेला हल्ला मात्र तिथं अजूनही वारंवार उमेश मात्र थोडीशी चुकी करताना पाहायला भेटतो आपल्याला. शॉर्ट चेंडू चलबाची संधी मात्र आता उत्तराला परी उत्तर देताना पाहायला भेटतो मात्र तिथं उमेश मात्र तीन झाली 3 सर 3. हा कमालीचा मात्र इथं कमबॅक करताना पाहायला भेटतो. मात्र उमेशने अक्षरशः 2 चेंडूवर मोठे फटके आपल्याला पाहायला भेटलं होतं. 3ऱ्या चेंडूवर मात्र त्यांनी एक थोडीशी सूझबूझची गोलंदाजी केली आणि मात्र तिथं पॉवर प्ले मध्ये मोठं विकेट मात्र आपल्या संघाला बळी देताना पाहायला भेटते ते उमेश. आता तितकीच ताकदीचा फलंदाज मात्र दौंड एक्सप्रेस त्यांना त्यांच्या भाषेत ओळखलं जातं तो बिरम मात्र स्ट्राईकला. ओहो परफेक्ट मिडल्स
आसमानाला गवसती घातला चेंडू. सर तुम्हाला थोडीशी विनंती असतील. आपण घाई करणं गरजेचं आहे सर. आपल्याला आजच्या दिवसात फायनल करायचे, अजूनही भरपूर सामने खेळायचे सर. जितके तुम्ही तितके तुम्ही स्ट्रिक्ट राहतील तिथं मात्र तिथं संघावर थोडासा प्रेशर राहतील मात्र संघ. पंचाचा निर्णय काही आपलं नो चेंडू. आता उघडा डोळे पहा नीट, पुढे आहे फ्रीट. मात्र बिरम यांना फ्रीट देणं एक मात्र खूपच मोठा धोकेदायक असतो. उमेश मात्र थोडासा लाईन अँड लेंथ मधून भटकताना, बिरम मात्र आता मात्र स्ट्राईकला. भाऊ रोखतो का ठोकतो आपल्याला आता थोडंच वेळेत कळायला पाहायला भेटेन आपल्याला. हो परफेक्ट मिडल अक्षरच्या. हो सुरेश कस बिरम यांनी शतक संपले. तो दुसरा 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ते 30 धावा. अक्षरच्या काय पॉवर प्लेचा मात्र तो भरपूर फायदा उचललाय तो बिरम. अक्षरच्या बिरम यांची थोडीशी उशीर झाली. एका ओव्हर मध्ये उमेश यांनी मात्र 22 धावा खर्च केले. खूपच महागणा शतक म्हणता येईल आपल्याला. सर शतक झाले ना, आपण त्यांना सांगू शकतो ड्रिंक्स ब्रेक किती टाइमला ठेवायचा आपल्याला. हा सर कसं आहे, वेळ आपल्याला खूपच होते सर. आजच्या दिवसात आपल्याला फायनल करायचे सर. पुढच्या सामन्याला भरपूर एक तर उशिरा आपल्याकडे संघ आले, उशिरा मॅच चालू झाल्या, तर आपल्याला थोडंसं कडक नियम इथं विचार पुढून मात्र आपल्याला ठेवा लागेल. नात्याच्या पुढून टायमरवर आपण लक्ष देऊ शकता. इतकं देखणं आणि सौंदर्य मात्र इतकी सुरेख अशी टुर्नामेंट आपल्याला बहातू समाज क्रिकेट मध्ये पाहायला भेटते. मला वाटतंय पहिल्या क्रमांकामध्ये असेल तर जेजुरी संघाकडे आपण हे शिस्त आणि इतकं देखणं म्हणजे क्रिकेटचा सोहळा पाहायला भेटतो. आता मात्र तेच देखणं आणि सौंदर्याचं मात्र तिथं नजराना पेश करताना जय हनुमान क्रिकेट क्लब वखारी संघ. पुढे सरसून मारण्याचा प्रयत्न आणि तिथे उमेश मात्र चिंचित भिंतीसारखा तिथे थांबलेलं मला वाटतंय. ओहो थोडीशी गचाळ फिकी. खूपच सुरेखाशी मला वाटतंय साथ देताना पाहायला भेटतो. मला वाटतं चेतन आपण माहिती आहे आपल्याला. चेतन मात्र एक लेजंड्स खेळाडू आहे. त्यांना सुद्धा माहिती आहे अनुभव कुठे आपल्या कामी आणायचं. ह्याच्या अगोदरच्या मॅच मध्ये बघला आपण सहीदेव यांनी किती संयमने मात्र सामना खेळत होते. खूपच मात्र इथं आपल्याला सुरेखाशी आयोजक पाहायला भेटतील मला वाटते. रिवर्सचा अटेम्प्ट होता मात्र तिथं छोटीशी अपील मात्र पण निर्धाव चेंडू. स्विचिटचा फटका खेळणं एक साधारण सोपं नसतोच. आपण कितीतरी वेळ पाहिला असेल. हा फटका खेळण्यासाठी मात्र सराव निश्चित होणं गरजेचं आहे. आपण निश्चित पाहतोय स्विचिटचा फटका सक्सेस ठरला तर ठरला ना, अक्षरशः त्या फटकेवर आपण कितीतरी वेळ फलंदाज बाद होताना पण राहिले. तितकं सुरेखाशी गोलंदाजी करताना रोहित परत एकदा समोरच्या दिशेने मात्र ढकलून दिला चेंडू. एक धाव घेणे ते शिशी. सुरेखाचा क्षेत्ररक्षण मला वाटतं आतिश यांच्याकडून पाहायला भेटतोय. एक चपळाईशी सुरेखाचा फटका पुढे सरसून मारण्याचा प्रयत्न आणि सक्सेसफुली.
आताची धावा सर किती आहे? एकच का? ठीक आहे. मला वाटतं रनआउटचा चान्स होता तिथं थोडासा नाराज होताना पाहायला भेटतो. मला वाटते रोहित यांना मोठा विकेट भेटला असता तर तिथं एक धाव आणि शतक संपलं. तो तिसरा 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ते 2 बाद 38 धावा. सर थोडासा स्कोर बुक कडून झालेली चुकी. मात्र 39 धावा 18 चेंडूचा मात्र तिथे खेळ संपले. 18 चेंडूमध्ये मात्र 39 धावा म्हणून ते यशस्वी ठरले. तो राजमाता क्रिकेट नाथाची वाडी. मला वाटते वैयक्तिक पहिल्या संघासाठी 4थं शतक घेऊन ते भगत सिंग एक असा नाव आहे आपल्याला. आपण त्यांचं नाव घेतले अंगात अक्षरशः काट उठणं गरजे. त्यांनी जसं काम केलं आपल्या देशासाठी तसं काम मात्र इथं भगत सिंग मात्र करतील का आपल्या संघासाठी. आहा परफेक्ट मिडल्स. भगत सिंगवर मात्र मोठा हल्ला. मात्र अक्षरशः या वादळाला थांबवलं नाही तर मात्र अक्षर आपल्याला धावाचे पाऊस पाहताना भेटणार आहे. भगत सिंग परत एकदा नो चेंडू आणि त्याचा घेतलेला समाचार वंदानी सर काय 6 धावा. थँक्यू. मात्र अक्षरशः 13 धावा खर्च करणारा गोलंदाज भगत सिंग. काय फटकेबाजी. बिरम यांचा होम ग्राउंड आपल्याला म्हणता येईल. इथं बिरम मात्र आपण कितीतरी वेळा हाच सात्यने इथं प्रॅक्टिसला आपल्याला सर चेंज झालं तर तुम्ही नो चेंडू देऊ शकता. तसं काही विषय नाही सर. परत एकदा बिरम बॅक टू बॅकचा तिसरा पाहायला भेटेल का आपल्याला. फुल टच चेंडू परफेक्ट मिडल्स. आणि तिथं मला वाटतं क्षेत्ररक्षण थोडीशी काळजी घ्यायची. तिथं लाईट आहे मात्र 440 व्होल्टचा मात्र इथं लाईट मात्र करंट पाहताना भेटतो. आपण थोडीशी काळजी घ्यायचं. एक क्रिकेट आहे आपला. आपण थोडीशी काळजी घ्यायची. लाईटी तिथं थोडासा आपण क्रिकेटमध्ये किती संघर्ष करू शकतो पण मात्र मला वाटतं तिथं सकाळीपासून तिथं पिचचा अनुभव घेत होता. मात्र ते अनुभव आता किती महत्वाचा इथं पाहायला भेटतोय तो बिरम यांच्याकडून. भगत सिंग अक्षरशः लय मोठा मात्र इथं एक मोठा शतक पाहायला भेटतो आपल्याला राजमाता यांच्याकडून. परत एकदा बॅटीची एज मात्र तिथं क्षेत्ररक्षण सज्जित. सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटते. मात्र पाता पाता तिथे एक धाव सुरेख अशी रनिंग आणि विकेट म्हणता येईल आपल्याला दोन्ही फलंदाजामध्ये.
अक्षरशी काय पार्टनरशिप ठरवली इथं. एका साईडनी बिरम मात्र फटकेबाजी करतो तो मात्र तिथं चेतन पण मात्र कुठं महाग नाही. तिथं चेतनला आधीमध्ये मात्र खराब चेंडू त्याला मात्र त्यांनी भरपूर दिशा दाखवण्याचं कामकाज केलंय त्याने. मला वाटतं घडामोडीची आणि मान्यवर असतील मात्र घडामोडीची संघाचे एक फास्टर गोलंदाज पुत्तर मात्र गुजराव तिथं उपस्थित असतील. त्यांचा मंडळापासून आपण स्वागत करतील. आणखीन मान्यवर असतील भातू समाज क्रिकेट यांचा आपण जे हनुमान क्रिकेट क्लब वखारी संघाकडून आपण त्यांचं सरचं स्वागत करू. सरांना तिथं मान्यवराला विनंती सर आपल्यासाठी तर पुढच्या उपलब्ध केलेल्या मंडपशी यायचं नाही तर स्थापन व्हायची थोडीशी आपली काळजी घ्यायची. परफेक्ट मिडल्स अक्षरच्या सराव मध्ये जसं आपण वैयक्तिक पहिल्या संघासाठी शेवटचं शतक घेऊन आले ते रोहन. मला वाटते मुशी संघाचा एक उभरतं सितारा असताना आपण पाहायला भेटतो त्यांना आप पिच क्रिकेटमध्ये सातत्याने गोलंदाजी करताना पाहायला भेटतो आपल्याला. आता मात्र फुल पिच गोलंदाजीसाठी सज्जित केलंय तो यांचे कर्णधार उमेश यांनी. रिवर्सचा फटका जलवाची संधी. ओहो तिथं एक मोठा विकेट मात्र तिथं मोठा मासा गळाला लावला होता मात्र पण तिथं थोडासा साथ भेटला नाही क्षेत्ररक्षण यांच्याकडून. अक्षरशः आता शेवटच्या 5 चेंडू मध्ये काय पाहायला भेटतील आपल्याला. कॅच कोणाचा सोडला थोडासा प्रश्न पडला असेल मात्र इथं कर्णधाराला कॅच सोडला कोणाचा तुम्ही. परत एकदा डिसिजन पेंडिंग होईल मला वाटतं थोडासा चेंडू आणि वाईट चेंडू. अतिरिक्त एक्स्ट्रा मात्र खूपच इथं धाव खर्च केले तो आळंदी संघाने. हे चुका थोड्याशा टाळा लागतील आपल्याला. मॅच सामना जिंकायचा असेल तर चुका टाळणं गरजेचं आहे. पुढचा संघ पण मात्र तितके ताकदीचा त्यांच्यात गोलंदाजाचा आपण भरणं पाहिलं तर चेतन असतील बिरम असतील अक्षरशः धावा मात्र त्यांच्यासाठी सेफ. परत एकदा थोडासा लाईन अँड लेंथ मधून भटकताना वाईट चेंडू घोषित करताना
सातत्यानं मात्र इथं आपल्याला चुका चुका पाहायला भेटते तो आळंदी संघाकडून. मात्र चुका टाळणं गरजेचा. सामना कुठला खेळतो आपण, कुठल्या पद्धतीचा सामना खेळतोय, कुठल्या स्टेजच्या पद्धतीचा सामना खेळतो, आपल्याला हे चुका करणं गरजेचं आहे. आता परत एकदा येतो, मात्र परत एकदा दाखवून देतो रोहन. मात्र विकेट आहे, विकेट आहे. आता मला वाटतं संघाचे कर्णधार स्वतः आता वैयक्तिक फलंदाजासाठी सज्ज झालेले तो देवा गुदडावत. मात्र रोहननी थोडीशी उशिरी केली आपल्या संघाला. मात्र तिथं येण्यासाठी थोडीशी उशिरी केली, पण तितकं मात्र सुरेखाचा खेळ केला संत बिराम यांनी. काय फटकेबाजी. आता पण मात्र फटका मारण्याचा प्रयत्न होता, तितकं सुरेखाचा झेल टिपलाय तो रोहित यांनी. देवा आता मात्र शेवटचे काही चेंडू असतील ते फेस करतील त्याला. आपण कितीतरी वेळा पाहिलं असेल देवा पण एक सुरेखाचा फुलटो चेंडू, आडवेटीने चेंडू आणि सुसाट निघाव बंदुकानी गोळी. चेंडू जातो अगदी सीमा रिशिपार चौका. चला सर, थोडीशी घाई करायची आपल्याला. प्रत्येक चेंडूवर मीटिंग, टीम मीटिंग कुठलीच नको सर. याच्या नंतरचे सामने सगळं टाईमवर खेळताना आपण मीटिंग केली तर काही विषय नाही. आपण आता एक क्षेत्ररक्षण 30 यार्डमध्ये घेऊन त्यांना दंडित करू शकता सर. तुम्हाला ते एवढी परवानगी असतील थोडंसं, आणि संघाला सुद्धा माहीत असतील. थोडंसं घाई करणं गरजेचं आहे. सुरेखाचा पटका, परत एकदा गॅप मध्ये चेंडू, एक धाव गेली ती शिशू. दुसरा धावाचा प्रयत्न, मला वाटतंय तिथं दुसरा धावाचा प्रयत्न होणार नाही. देवाने अक्षरशः आले बरोबर 2 चेंडू मध्ये एक मोठा चौकार आणि एक धाव आपल्या त्यांच्या बॅटीतून पाहायला भेटते. मात्र निर्णायक सामन्यामध्ये निर्णायक फलंदाजी करणं गरजेचं असते. डू ऑर डायचा सामना आहे, दोन्ही संघाला माहिती आहे. जे जिंकन ते पुढच्या फेरीत तेच सामना हारते ते मात्र खालती. परत एकदा पुढे सरसून मारण्याचा प्रयत्न, एक धाव घेऊन ते शिशू. दुसऱ्या धावाचा मात्र तिथं कुठलाही एकच धावावर समाधान मानायला लागेल चेतन यांना. काय गोलंदाजी करताना सातत्याने आपल्या संघासाठी अक्षरच्या गोलंदाजी. काय चेंडू मात्र थोडीशी गचाळ गेलं, पण मात्र एक मोठा विकेट बिरम, आणि त्यांच्या नंतर मात्र त्यांनी जे केलेली सुरेखाशी कमबॅक. परत एकदा सुरेखाचा फटका, धावबादची संधी आणि इथे धावबाद. देवा चला, चेंडू जमा करायचे आणि शिस्तीमध्ये यायचं आणि शिस्तीमध्ये जायचं. चला, पंचासाठी पाणी द्यायचं थोडस. पाच षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 70 धावा जिंकण्यासाठी 71 धावाची आव्हान आहे. तो मात्र आळंदी संघाला. चेंडू द्यायचं नवीन.
हा सर चला नातावाडी संघ शेवटचा कोल असताना आपण लवकर एका ओळीमध्ये 11 क्षेत्ररक्षण मात्र घेऊन मैदानामध्ये यायचंय आणि तिथं आळंदी संघाला पण थोडीशी विनंती असतील आपले 2 फलंदाज मैदानामध्ये पाठवणं गरजेचं आहे. तिथं पंच मात्र सात्यने मात्र आपण पाहतोय सकाळी 17 पासून आतापर्यंत उन्हाच्या तडाख्यामध्ये तिथं रवी शेळके आणि गणेश पवार सर मात्र दोन्ही सात्यने तिथं खूपच सुरेख अशी पंचगिरीची कामगार करताना पाहायला भेटतो आपल्याला. खूपच सुरेख अशी मात्र इथं धाव आपल्याला पाहायला भेटले. इथं नातावाडी संघाने मात्र 30 चेंडूमध्ये 70 धावा जिंकण्यासाठी 71 धावाचं आवाहन केले तो आळंदी संघानं. आम्हाला वाटते आघाडीची दोन्ही फलंदाज मैदानामध्ये पाहायला भेटतो आपल्याला. उमेश टू रोहित मात्र ही दोन्ही एक ताकदवंत फलंदाज आपण कितीतरी वेळा पाहिला. अक्षरशः हे दोन्ही फलंदाजांनी हवेली तालुक्यामध्ये धुमाकूळ कितीतरी वेळा घातलेला असेल त्यांना. आज आपल्याला वखारी डौंड तालुक्यामध्ये पाहायला भेटते खेळताना. अक्षरशः यांचा संघाचा कौतुक करावं तितकं कमी. एक मला वाटतं एक शिस्त पद्धतीचा मात्र एक संघ असते ना आपण कितीतरी वेळा त्यांच्याकडून चला तिथं पंचगिरी पंचापशी जायचंय ते. मला वाटतं दौंड एक्सप्रेस आता मला वाटतं पहिल्या षटकाची हा सर आलेच प्ले सर बिरम आणि त्यांना दिन तो रोहित. ओहो सुरेखाचा फटका आउटशीट चेंडू मात्र आणि तिथं तितकं सुरेखाचं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं आपल्याला किशोर यांच्याकडून. ऋतिक मात्र तिथं खेळण्यासाठी सज्जित. पहिले चेंडू फेस केलाय त्यानं मात्र पहिला चेंडू टाकण्यासाठी कोण सज्जित झाला मात्र बिरम. बिरमचं मात्र दौंड तालुक्यामध्ये इतकं मोठी प्रचंड मागणी आहे. त्यांना यवतच्या संघामध्ये आपण कितीतरी सातत्यानं खेळताना पाहायला भेटले. आणखीन मोठ्या मोठ्या स्पर्धा असन तिथं त्यांचा नाव लौकिक केलं असन त्यांनी. राव प्रीमियर लीगमध्ये ह्यांना सुद्धा मोठी मागणी आहे त्यांच्या. आपल्याला कालच्या सत्रामध्ये ह्यांना आपण पाहू शकणार राहू. मात्र तिथं यवत या संघामधून पाहताना भेटणार आहे आपल्याला. ओहो सुरेखाचा चेंडू आउट. मला ते थोडासा कटर चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता मात्र तिथं थोडासा खूपच मोठा तिथं धक्का होता वाचलाय तो आळंदी संघाला. अक्षरशः इथं मॅच जिंकायचं असेल तर मात्र उमेश यांना खेळणं गरजेचं आहे. उमेश मात्र एक असा हे फलंदाज आहे या संघाचा मात्र एक हुकुमी की हक्का आहे. उमेश आहे तर मात्र तिथं मॅचीची सत्र मात्र तिथं जिवंत राहतील. परत एकदा मला वाटतं नो मॅच लँड मध्ये चेंडू जातोय अगदी सीमा. तिथं थोडा निसर्ग अडथळामुळे चेंडू आणले गेले. हो सर हो सर निसर्ग अडथळामुळे चेंडू अक्षरशः काय सुरेखाचा फटका होता. तिथं निश्चितच कुठल्याही ग्राउंडवर हा चौकार आपल्याला निश्चितच पाहायला भेटत. तिथं थोडंसं चढ आहे. चढमुळे थोडीशी गती कमी झाली चेंडूची मात्र तिथे चेंडू निसर्ग अडथळामुळे तिथं थांबलं गेलंय. परत एकदा बिरम
मात्र ह्यांना सुद्धा माहिती आहे आळंदी संघाला आपल्याला पॉवर प्ले कुठणं गरजेचं आहे. परत एकदा सरसून मारण्याचा प्रयत्न, वाईट चेंडू घोषित करताना. मात्र तिथं ह्यांना दोन्ही फलंदाला मात्र थोडंसं रणनीती माहीत असन, एकत्र वेळ कितीतरी खेळले, आपल्याला किती चेंडूमध्ये किती धावा बनवायची असन, आपला विकेट करणं सेफ. मात्र पण इथं पॉवर प्ले मात्र कुठणं गरजेचं आहे. ओहो, ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू, अक्षय टीने शॉट खेचलेला चेंडू, तिथं मात्र किशोर सज्जित. ओहो, धावाची संधी. ओ, थोडीशी मात्र तिथं सुरेखाशी फिकी होती, पण थोडासा कलेक्ट करता आलं नाही तिथं बिरम यांना. एक मोठा धक्का मात्र तिथं होताना वाचता पाहायला भेटला आपल्याला. अक्षरशः थोडंसं रिक्स घेणं गरजेचं आहे. त्यांना सुद्धा माहिती आपल्याला 71 धावा चेस करायचंय. ह्याच्या अगोदरच्या सामन्यात मध्ये आपण पाहिलं होतं, ती चेंडू 49 धावा मात्र इतकं रोमांचक झालतं ना. एक षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद धाव संख्या झाली ती 11 धावा. शेवटचे 24 चेंडू आणि 60 धावाची गरज मला वाटते आळंदी संघाला. शेवटचे चार षटकामध्ये मला वाटतं 24 चेंडू आणि 60 धावा. 15च्या सरासरीने एका षटकामध्ये धाव बनवणं गरजेचं आहे. आता मात्र उमेश सेट ऑफ फायर, पुढे सरसून मारण्याचा प्रयत्न सक्सेसफुली, आणि हा चेंडू जातो सीमा रेषी पार चौका. अक्षरशः उमेशनला हा खेळी करणं गरजेचं. आपल्या संघाला जिंकायचं असेल तर मात्र धावगतीमध्ये थोडीशी वाढ पाहायला लागेल. परत एकदा मारण्याचा प्रयत्न, गचाल क्षेत्ररक्षण, आणि तितकं सुरेखाचं क्षेत्ररक्षण महाग बॅक कमबॅक पाहायला भेटला आपल्याला. सीताराम मात्र शिट्टे यांच्याकडून झालेली चुक मात्र टाळायला लागतील. आपण याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये पाहिल्या होत्या, वारंवार आळंदी संघाने चुका केलता, इतकं मोठं धाव गती मात्र तिथं पाहायला भेटली आपल्याला. इथं मात्र एकाला कोणातरीला मात्र इथं जोखमदारी मात्र घेणं गरजेचं आहे आळंदी संघाला. परत एकदा स्ट्रेट ड्राइव्ह, चेंडू नो मॅच लँड, आणि चेंडू जातो अगदी सीमा रेषी पार चौकार. परत एकदा सुचितचा फटका, काय सुरेखाची क्षेत्ररक्षण, आणि तिथं थोडीशी गचाळ फिक्की मात्र तिथं मला वाटतं उमेश यांना डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, तिथं मात्र थोडीशी चुकी झालेली. मात्र सुचितचा फटका होता, सक्सेसफुल होता, पण काय क्षेत्ररक्षण पाहायला भेटला. उलट चेंडू आणि कार्पेटच्या, आणि तिथं गचाळ क्षेत्ररक्षण मंगल.
सुरेखाशी इथं फलंदाजी पाहायला भेटते मात्र आळंदी संघाला आणि मात्र तिथं किशोरवर चढवलेला हल्ला सातत्यानं आपण इथं प्रॅक्टिस करताना आणि परत एकदा क्रिकेट मधला सौंदर्य ऑफसाईडच्या दिशेने चेंडू जातो अगदी सीमारेषी पार चौका. दोन षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 30 धावा. शेवटचे 18 चेंडू आणि 41 धावाची गरज असतील मला वाटतंय. शेवटचे 18 चेंडू आणि 41 धावा. खूपच महागडा षटक म्हणता येईल आपल्याला किशोर यांच्याकडून. पहिल्या षटकामध्ये फक्त 11 धावा खर्च केले होते. 11 धावा खर्च केले होते मात्र इथं किशोर यांनी 30 धावा झाली. किशोर यांनी 19 धावा इथं खर्च केले आपल्या संघासाठी. इथं 15च्या सरासरीने मात्र सामना जिंकायचा होता. तिथं थोडासा उमेश यांनी कॅल्क्युलेशन केलं असेल मात्र थोडासा एक्स्ट्रा धावा आपण आणणं गरजेचं आहे. इथं झालेली थोडीशी क्षेत्राकडून झाली पण चुकी तिथं मंगल यांनी मात्र इथं मोठं आता थोडेसे पॉवर प्लेचे बंधन इथं आपल्याला हटताना पाहायला भेटतोय. काय कमालीची इथं फायनल होताना पाहायला भेटतो. आपण याचे अगोदरचे सामने पाहिले आता हे सामना मात्र तितकंच रोमांचीवर ठरताना पाहायला भेटतोय. वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरा शतक घेऊन आले ते राम. रोहित शर्माची फॅन अक्षरशः रोहित शर्माचं कोण फॅन नाही. सत्याने मी पण त्यांचा मोठा फॅन आहे. रोहित शर्मा सारखी मात्र लेजेंड्स खेळी कोण करू शकत नाही. आणखीन फलंदाज असतील आपल्याला त्यांचा 18 चेंडू आणि शेवटचे 41 धावाची गरज. मला वाटतं अजूनही संघाचा संघनायक मात्र मैदानामध्ये सज्जित आहे उमेश. सुचितचा फटका होता. अक्षरशः ते LBW असले तर मला वाटतं पंचाकडे कुठलाही संतोष नव्हता इथे चेंडू विकेट देण्यासाठी. काय चेंडू टाकला होता अक्षरशः मिडल चेंडू तिथे सुचितचा फटका होता. मात्र हे फटका सातत्याने खेळणं मात्र एक सराव असल्याशिवाय ते फटका खेळणं आपण ठरत नाही. कितीतरी वेळ पाहिलं हे फटक्यावर मोठा फटका पण पाहायला भेटतो नाही. कितीतरी वेळ फलंदाजाला बाद होता म्हणून पाहायला भेटले. मला वाटते राम थोडासा कमबॅक करताना आपल्या संघाला अक्षरशः हा गोलंदाजी थोडीशी आपल्याला गरज असतील. शेवटची ज्या रोहननी गोलंदाजी केली त्या गोलंदाजी मात्र थोडीशी. परत एकदा आडवे बेटीने चेंडू अक्षरशः इथे ऋतिकने पण मात्र आपला थोडासा रणनीती मात्र चेंज केली. मोठा षटकार खेचून थोडंसं आपल्या संघाला मात्र एकदा परत मॅच मध्ये दिसताना पाहायला भेटतोय. परत एकदा पुढे सरसून मारण्याचा प्रयत्न इथे जलबाची संधी. चेतन कडून कुठलीही चुकी होणार नाही. पहिला विकेट मात्र इथं राम यांनी मात्र मोठा धक्का. आता मला वाटते ऋतिकची जागा भरण्यासाठी आले तो रोहित. मात्र हा पण रोहित शर्माचा मोठा फॅन. जर्सी नंबर 45 आपल्याला इथे भरपूर पाहायला भेटते. परत एकदा आपला खोल पद्धतीचा चेंडू देवा तिथं ती मात्र चिंचीच्या भीतींसारखा तिथं थांबलंय. अक्षरशः त्यांची हाईट पाहिली तर असं मला वाटतं 6 फूटच्या आणखीन उंच असतील. मात्र थोडासा कमबॅक करताना षटकार मोठा फटका पाहायला भेटलो होता आपल्याला.
पण रामने मात्र तिथं कमबॅक करताना पाहायला भेटतोय. अजूनही मात्र उमेशचा वादळ मैदानामध्ये आहे. उमेश मात्र शेवटपर्यंत अक्षरशः खेळपट्टीवर थांबला गेला तर अक्षरशः त्यांच्या मनगडामध्ये इतकं मोठी ताकद आहे. आपल्या संघाला सामना जिंकायचं मात्र त्यांच्या शैलीमध्ये मात्र इतका मोठा हुनर आहे त्यांच्याकडे. आपण कितीतरी वेळा सात्यता एका वन मॅन आर्मीसाठी त्यांनी कितीतरी वेळा त्यांचा सामना संघ जिंकवायचा प्रयत्न केला. मात्र आपण गेलेले संघ सामने पाहू शकतो आपण. यांचे आडवा फटका आला तसा बिरकवले आणि चेंडू जातोय सीमारेषी पार. षटकार. शेवटचे 13 चेंडू आणि 27 धावाची गरज. हा धावा रोखले गेले पण आणि ठोकले गेले पण. मात्र आपल्याला पाहायला भेटलं तर शेवटचे 18 चेंडू 41 धावाची गरज असताना काय कमालीची फलंदाजी करताना शिवराजे प्रस्थान मुशे आळंदी हा संघ मैदानामध्ये. ओहो, एका हाताने मात्र तिथे कॅच घेण्याचा प्रयत्न होता. कॅच कोणाचा सोडला? कॅच सोडला का मॅच सोडला? आपण थोड्याच वेळेमध्ये हा रिझल्ट पाहू शकता. छोडो कॅच हारो मॅच, पकडो कॅच जितो मॅच. आणि शतक संपले ते तिसरा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 बाद 46 धाव. शेवटचे 12 चेंडू आणि 25 धावाची गरज असतील. मात्र हा शतक इतकं निर्णायक. मला वाटते आता थोडस निर्णायक शतक घेऊन आले. पहिला वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी चौथा शतक घेऊन आले तो बिरमने मात्र ह्याच्या अगोदरच्या शतक टाकलं होतं. मात्र तिथं फक्त 11 धावा खर्च केल्या होत्या. ते पॉवर प्लेचा शतक होता. आपण पाहिलं पॉवर प्लेचे शतक टाकणं एक मोठा कठीण. शेवटचे 12 चेंडू आणि 25 धावाची गरज. हा सामना मात्र परत एकदा रोमांचिक ठरताना पाहायला भेटतो आपल्याला. ओहो, काय चेंडू अक्षरशः काय. मला वाटतंय भन्नाट वेगाचा चेंडू होता. थोडस उसळली घेतली तिथे. फलंदाजाला काहीच समजू शकलं नाही आणि थोडीशी समीकरण चेंज होताना पाहायला भेटतो. शेवटचे 11 चेंडू आणि 25 धावाची गरज. मात्र इथं सामना जिंकायचा असेल तर मात्र रोहित यांना खेळी करणं गरजेचं. पण तितकीच ताकदीचा गोलंदाज आपल्याला त्यांच्या समोर पाहायला भेटतो आपल्याला बिरम मात्र तितके साधं सोपं फटके खेळून देणार नाही. परत एकदा पुढे सरसून मारण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षण आहे आणि सुरेखाचं क्षेत्ररक्षण. आता मात्र स्ट्राईकला परत एकदा सेट बॅट्समन मला वाटतं तिथं उमेश मात्र परत एकदा येताना पाहायला भेटतो. उमेश यांना मात्र हा सामना दोन्ही संघाला मात्र हा सामना जिंकायची गरज आहे. डू आय डायचा सामना आहे. सामना जिंकला तर पुढच्या सामन्यामध्ये मात्र तुम्हाला खेळण्यासाठी संधी असतील. जो सामना हारण तो मात्र 4th 5th साठी आपल्याला ह्याच्यानंतर लगेच सामना पाहायला भेटेल. जो हारण ते संघ. बॅटीचा एज मात्र तिथं थोडीशी गचाल क्षेत्ररक्षण आणि तिथं क्षेत्ररक्षण तिथं मात्र
सुरेखाचा स्टॉप केला पण तिथं मात्र चेंडू काही सापडू शकत नाही तिथं आणि पाहता पाहता तिथं 2 धावा घेणे ते यशस्वी ठरले. सुरेखाशी गोलंदाजी करताना मात्र उमेश तिथं सावधानीने थोडस आपला विकेट सेव्ह करताना पाहायला भेटतो. उमेश यांना माहित आहे शेवट चेंडूपर्यंत आपण मॅच हो हो परफेक्ट मिडल्स अक्षरच्या बिग हिट सर्वात मोठा षटकार आजच्या दिवसात. अक्षरच्या काय कमालीची फटकेबाजी करताना उमेश वर्ल्डमॅन आर्मी आपल्या संघासाठी बिरमवर चढवलेला हल्ला. आता मात्र हा सामना थोडासा आपल्या संघाला मात्र विजेच्या दिशेने पाहताना पाहायला भेटतो आपल्याला. उमेश परत एकदा आपल्या खोल पद्धतीचं चेंडू तिथं क्षेत्ररक्षण आणि तितकं सुरेखाचं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतं. धावाची संधी आणि सुरेखाची रनिंग आणि विकेट थोडीशी गचाळ फिकी म्हणता येईल मात्र तिथं सुरेखाचं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं आपल्याला. शेवटचे 7 चेंडू आणि 14 धावाची गरज. हा सामना मात्र शिक्रापूर आणि जेजुरी सामनेचा मधला एक परत सामना परत आपल्याला पाहायला भेटतोय. तिथं पण मात्र 7 चेंडू 14 धावाची गरज होती. इथं पण 7 चेंडू आणि 14 धावाची गरज. हवे चेंडू आणि तिथं षटकार आणि हा सामना मात्र थोडासा आपल्याकडे विजयाच्या दिशेने दोष. शेवटचे 6 चेंडू आणि 8 धावाची गरज. मला वाटते सुरेश मन्नावत ह्या मान्यवराचं आगमन झालं. त्यांचं आपण मनापासून त्यांचं स्वागत करावं. चला त्यांना मान्यवराला कृपया विनंती असते आपण इथे स्थापन व्हायचं. चला त्यांना चेअर द्यायचे थोडीशी कृपया विनंती असते. आणखीन मान्यवरापर्यंत माझा आवाज पोहोचत असेल तर कृपया तुम्हाला पण सुद्धा एक आपल्याला नम्र विनंती इथे यायचं व्यासपीठावर स्थापन होण्याचं आपल्याला मान ठेवायचं आपला थोडंसं. शेवटचे 6 चेंडू आणि 8 धावाची गरज. रोहित मात्र तिथं सज्जित असताना सुरेखाचा फटका गॅप मध्ये चेंडू जातोय. थोडासा निसर्ग अडथळा तिथं. धावाची संधी उमेश मात्र धावताना आणि तिथं थोडीशी गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला भेटतं सातत्यानं आपल्याला. आणि आता मात्र शेवटचे 5 चेंडू आणि 5 धावाची गरज असतील मला वाटते. एक मोठा बिगी हिट सामन्याचा होतं ते नव्हतं करण्याची ताकद तो उमेश यांच्याकडे. याच्या अगोदर मात्र देवांनी उमेश यांचा झेल सोडला. आता आपण म्हणले होते याचा रिझल्ट आपल्याला शेवट चेंडू पर्यंत पाहायला भेटतील. काय अक्षरच्या काय हल्ला चढवला बिरामीवर. शेवटचे 5 चेंडू आणि 5 धावाची गरज आहे. मात्र हा मात्र क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो. आणि
आणि इथं मोठा धक्का परत एकदा रोमॅन्टिक वाढताना पाहायला भेटते संघ सामन्यामध्ये. आता मात्र तात्या कुमार यांचं आगमन झालं, त्यांचा मंडळापासून स्वागत करावं. चला कृपया विनंती असते दादांना थांबणं असेल तर मग इथं स्थापन व्हायचे दादा, तुम्हाला कृपया विनंती असतील. आपण लाईव्ह युट्यूब कव्हर करताना पुरंदर टेनिस क्रिकेट आपण पाहिलं, मला वाटते सहीदेव नकुल यांच्या मित्राचा मात्र खात्रीच आपण कितीतरी वेळा पाहिलं असेल. भातू सवज लाईव्ह टेलिकास्ट कव्हर करताना इतकं सुपर आणि छान मात्र त्यांचा क्लिअरिटी आपण कितीतरी वेळा पाहिला. आता आपण पाहू शकतो 1018 पर्यंत आपण यांची क्लिअरिटी पाहू शकतो एका कॅमेऱ्यामध्ये. परत एकदा बॅटीचा एज आणि तिथं क्षेत्ररक्षण आहे. सूर्यकाचा चेंडू होता मात्र काहीच समजू शकला नाही. काय कमालीच्या गोलंदाज, काय कमबॅक, एक विकेट मात्र तिथं कमबॅक करून देताना. शेवटचे 3 चेंडू आणि 4 धावाची गरज. आणि तिथं पाहता पाहता मात्र थोडासा स्वीप केलता चेंडू. शेवटचे 2 चेंडू आणि 2 धावाची गरज. सामना मात्र कुठं होता आणि सामना कुठं आला आपण पाहिलं. अक्षरशः ज्या ओव्हर मध्ये थोडे आक्रमक केली नसती उमेश यांनी, हा सामना मात्र निश्चित आपल्याला 50-50 पाहायला भेटतं. अजूनही सुद्धा आपण हा सामना म्हणू शकत नाही की हे सामना हे जिंकन ते जिंकन, मात्र 50-50 सामना. शेवटचे 2 चेंडू आणि 2 धावा आणि हा सामना टाय झाला तर मात्र दोन्ही संघाला सुपर ओव्हर खेळवता येणार आहे. कंपल्सरी के चेस आपण कितीतरी वेळा सातत्याने पाहिलं, पण आपण इथं फायनलचे डू ऑर डायचे सामने तर आपल्याला इथे एक कुठली तरी संधी देणं गरजेचं आहे. शेवटचे 2 चेंडू आणि 2 धावाची गरज. ह्याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये 1 चेंडू 3 धावाची गरज असताना ते सामना शिक्रापूर संघाने विन केला होता. मात्र हा परत एकदा ओहो तिथे चुकी, अक्षरशः तिथं काय कमालीचा गोलंदाजी केली होती तिथं राम यांनी मात्र चेंडू निर्धाव टाकला. असं चुकी मात्र वाजेवाडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटली होती नातावाडी संघाकडून. तो सामना मात्र तो पण सामना असाच होता, डू ऑर डायचा सामना होता. 1 चेंडू 1 धाव. मात्र टाय झाला तर मात्र इथं सुपर ओव्हर खेळवता येणार आहे. मला वाटतंय तिथं ताकदवर फलंदाज खेळत होता अजय राजपूत, त्यांना मात्र तिथे निर्धाव टाकलं, पण तिथं परत एकदा इष्टकडून झालेली चुकी होती. तिथे कोटन आणि सर्व संघाला कृपया विनंती असते, चेंडू स्टंपला कलेक्ट केला तर नो आणि कुठलाही डॉट चेंडू राहता नाही, फक्त तुम्हाला विकेट भेटतील. इथं नियम बंद झालेला आहे सर, हे कृपया आपण थोडंसं काळजी घ्यायचं.
ते नियम बंद झालेले आहे. नो कुठलाही भेटणार नाही आणि कुठलाही तिथं डॉट चेंडू भेटणार नाही. मनगड विकेट आपल्याला कंपल्सरी की आहे. हा इंटरनॅशनल रूल आहे. आपण कितीतरी वेळा पाहू शकता. आणि तर सुपर ओव्हर. वाह काय कमालीची गोलंदाजी. थोडा आता मात्र जिवंत करण्याचं कामकाज कोण केला असेल तो मात्र राम. चला नातवाडी संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. चला नातवाडी संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. चला राजमाता क्रिकेट क्लब नाथाची वाडी कृपया विनंती आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे.